नमस्कार मंडळी. तर आज मी घेतली आहेत जांभळे. हे बघा, ही अशी जांभळे असतात आणि हे डायबिटीससाठी खूप उपयुक्त असतात आणि औषधी गुणधर्मसुद्धा ह्याच्या प्रत्येक झाडामध्ये, सालीमध्ये, पानामध्ये, फळामध्ये सगळ्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. तर ही जांभळं आपल्याला वर्षभर खाता यावी म्हणून मी काय करणार आहे, ह्याची पोळी बनवून ठेवणार आहे. तर ह्याचा जामसुद्धा बनवता येतो, सिरपसुद्धा बनवता येते. तर ह्याची मी आता ना जांभळाची पोळी बनवते. मग त्याच्यासाठी काय करते, ही जी जांभळं आहेत ना, तर त्याच्यामधली जी ही बी आहे तर ती मी काढून घेते. तर ही जी जांभळं आहेत ना, ते बघा, मी आतमधल्या ज्या बिया असतात त्या काढून घेतल्या आहेत आणि साफ करून घेतल्या आहेत. तर आता काय करायचं, हा जो जांभळाचा पल्प आहे म्हणजे जे काढलेले बी काढलेलं जे आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि ते मिक्सरला बारीक लावून घ्यायचं. तर त्यामध्ये काय करायचं, ही वेलची पावडर आहे तर ही वेलची घालायची, म्हणजे वेलची पावडर घालायची नाही तर 7-8 वेलच्या बारीक हे करायचे. हे थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि ही 1 कप म्हणजे अर्धा कप पाऊण कप आहे ही साखर टाकायची आणि मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं. तर हा बघा, तर मिक्सरला हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. तर आता काय करायचं, हे एक ताट घ्यायचं आणि ताटाला हे तुपाचा हात लावून घ्यायचा, असं तूप पसरवून घ्यायचं ताटाला. तर आता मी ताटाला तूप लावून घेतलेला आहे, म्हणजे एकदम 1 थेंब, आणि त्याच्यावरती हा पल्प जो आहे ना तो असा ओतायचा. आणि पूर्ण असं ताटाला पसरून घ्यायचं आणि हा उन्हामध्ये 2 दिवस तरी चांगला सुकू द्यायचा. तर हे बघा, हा मी पूर्ण ताटाला पसरून घेतलेला आहे. तर ह्याला आता 2 दिवस उन्हात चांगलं सुकून घ्यायचं, म्हणजे ह्याला जांभळाचं साठसुद्धा बोललं जातं. तर आता मी काय करते, ह्याला उन्हात सुकत ठेवते. तर असं आपलं हे जांभळाची पोळी तयार झाली आहे. तर मी जांभळाची पोळी बनवून सुकट टाकलेली आहे. तर त्याच्यामध्ये ना हा थोडासा मिक्सरला लागलेला पल्प राहिला आहे. तर आपण काय करायचं, या पल्पचा मी आता सरबत बनवते. तर तो सुद्धा कसा बनवायचा तो तुम्हाला दाखवते. तर माझी पोळी आता 2 दिवस उन्हात सुकणार आहे, त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर आता मी हा जो पल्प जो राहिला आहे ना पोळी करून, तर त्याचा मी सरबत बनवते. तर तो कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवते. तर काय करायचं, हा जो पल्प आहे तर त्याच्यामध्ये हे थोडंसं सेंदई व मीठ घालायचं, जास्त नाही घालायचं, थोडंसं घालायचं. त्याच्यामध्ये हा थोडंसं चाट मसाला टाकायचा चिमूटभर. त्याच्यामध्ये ही पिठी साखर टाकायची, साखर टाकली तरी चालते. आणि त्याच्यामध्ये हे अर्ध लिंबू पिळायचं, अर्ध लिंबू पिळायचं. आणि त्याच्यामध्ये हे थंडगार पाणी घालायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता या ग्लासमध्ये हे बर्फाचे खडे टाकायचे आणि हे व्यवस्थित. तर आता आपलं हे जो ज्यूस आहे तो तयार झाला आहे, पण मला ह्याच्यामध्ये थोडासा सोडा पाहिजे म्हणून मी हा सोडा घेतला आहे. तर असा आपला हा जांभळाचा
सरबत तयार झालेला आहे। तर असा आपला हा भन्नाट असा जांभळाचा सरबत अतिशय पौष्टिक असा तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे आपला हा जांभळाचा जाम तयार झाला आहे।